Hello friends, I Dr. Sujata Patil welcomes to you at my channel. Today we are going to learn Call to Action Marketing. Call to Action Marketing ही एक माहिती तंत्रज्ञानातील मार्केटिंग व्यूहरचनेचा प्रकार आहे. अर्थात इंट्रोडक्शन टू टेक्नॉलॉजी बेस्ड मार्केटिंग स्ट्रॅटेजीज या विभागाअंतर्गत अनेक प्रकारांचा समावेश हा केला जात असतो. न्यू टेक्निक्स ऑफ मार्केटिंग म्हणून सुद्धा याला आपण संबोधू शकतो. मित्रांनो, आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. म्हणजेच हे शतक 21वे शतक माहिती तंत्रज्ञानाचं शतक म्हणून ओळखलं जातं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन शोधांचा समावेश होत असतो. अनेक नवनवीन बाबींचा शोध घेतला गेलेला आहे. तसंच मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर आजच्या काळात केला जातोय आणि विशेषतः मार्केटिंग अर्थात विपणन क्षेत्रामध्ये सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर विपणन क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाद्वारे माहितीची देवाणघेवाण केली जात असते आणि ही माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अनेक माध्यमांचा किंवा साधनांचा वापर हा केला जात असतो. तर स्पर्धात्मक विपणन व्यवस्थेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर विपणन हे माहिती तंत्रज्ञानावर आधारित असावं आणि त्याद्वारे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जी अनेकविध माध्यमं किंवा साधनं वापरली जातात त्यांचा नियोजनपूर्वक वापर जर व्यावसायिकाने केला तर ते अर्थातच व्यवसायाला फायदेशीर ठरू शकतं. म्हणूनच विपणन क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर विपणन व्यूहरचना आखण्यासाठी किंवा विपणन डावपेच आखण्यासाठी केला जाताना आपल्याला दिसून येत आहे. आणि हे माहिती तंत्रज्ञानाचं युग असल्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला ह्या पद्धतीने व्यूहरचना आखणं आणि वेगवेगळ्या साधनांचा वापर करणं आवश्यक ठरत आहे. तर मित्रांनो, ही साधनं कोणती किंवा ही माध्यमं कोणती हे आपण या पुढच्या भागांमध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण अभ्यासणार आहोत कॉल टू ॲक्शन मार्केटिंग. कॉल टू ॲक्शन मार्केटिंग हा प्रकार FY BCom अर्थात प्रथम वर्ष वाणिज्य ह्या वर्गासाठी मार्केटिंग या विषयामध्ये चॅप्टर नंबर 6 मध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, माहिती तंत्रज्ञानावर आधारित विपणन प्रणालीचे अनेक प्रकार आढळून येतात. त्या प्रकारांची फक्त नावं आत्ता आपण सुरुवातीला बघूया. पहिला प्रकार आहे कॉल टू ॲक्शन मार्केटिंग, दुसरा क्लोज रेंज मार्केटिंग, क्लाउड मार्केटिंग, ड्रीप मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, फ्री बाय मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, न्यूजलेटर मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग. तर आज आपण पहिला प्रकार कॉल टू ॲक्शन मार्केटिंग अभ्यासणार आहोत. कॉल टू ॲक्शन मार्केटिंग हा शब्द आपल्याला सुचवतो की ज्या मार्केटिंगमध्ये कॉल केल्यानंतर ॲक्शन घेणं, त्वरित ॲक्शन घेणं हे अभिप्रेत असतं, त्यालाच कॉल टू ॲक्शन मार्केटिंग असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया की सोशल मीडिया म्हणजे काय. तर माहिती तंत्रज्ञानावर आधारित माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जी माध्यमं किंवा साधनं वापरली जातात त्याला सोशल मीडिया असं म्हटलं जातं. मीन्स मीडियाज ऑर मीन्स ऑफ कम्युनिकेशन बेस्ड ऑन IT, बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर यामध्ये व्हॉट्सॲप आपण वापरत असतो. व्हॉट्सॲप, ब्लॉग्स, ट्विटर, सोशल बुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ब्ल्यूट्यूब, लॅपटॉप एटसेट्रा. तर ही सगळी माध्यमं माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जातात आणि या माध्यमांनाच सोशल मीडिया असं सुद्धा म्हटलं जात असतं. तर विपणन क्षेत्रामध्ये जाहिरात आणि प्रसिद्धी तसंच ग्राहक संपर्क, बाजारपेठ संशोधन, विक्री यासारख्या महत्त्वाची कार्य करण्यासाठी आणि ही कार्य कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात व्हावी आणि सहज सुलभ व्हावी यासाठी या माध्यमांचा वापर केला जात असतो. तर माहिती तंत्रज्ञानावर आधारित सोशल मीडियाचा वापर प्रत्येक विपणन संस्था आपल्या सोयीप्रमाणे करत असते आणि ह्या वापराला एक व्यूहरचना स्वरूप दिलं जात असतं. म्हणजे सोशल मीडियाच्या वापराची पद्धत आणि उद्देश हे प्रत्येक व्यवसाय संस्थेचे भिन्न असले
तरीसुद्धा सोशल मीडियाचा वापर हा प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये केला जात असतो। तर वेगवेगळ्या विपणन प्रणाली ज्या अस्तित्वात आहे त्यांची नावं आपण आधीच्या स्लाइडवर पाहिली, उदाहरणार्थ कॉल टू ॲक्शन मार्केटिंग, क्लोज रेंज मार्केटिंग एटसेट्रा। तर प्रत्येक भागामध्ये आपण एक मार्केटिंगचा प्रकार अभ्यासणार आहोत। तर आजच्या पहिल्या भागामध्ये आपण कॉल टू ॲक्शन मार्केटिंगकडे वळूया। स्क्रीनवर मी काही उदाहरणं दिलेली आहेत, उदाहरणार्थ फ्री गिफ्ट, फ्री व्हाउचर, बाय वन गेट वन, लिमिटेड स्टॉक अवेलेबल यासारखी उदाहरणं आपल्याला कॉल टू ॲक्शन मार्केटिंगची देता येतील। तर ह्या विपणन प्रणालीचा वापर करून विपणन क्षेत्रामध्ये व्यूहरचना आखली जाते हे आपण मगाशी बघितलं आणि त्यानुसारच या विपणन प्रणालीला विपणन व्यूहरचना असं देखील म्हटलं जातं। तर कॉल टू ॲक्शन मार्केटिंग ही विपणन क्षेत्रातील अतिशय महत्त्वाची आणि स्वतंत्र अशी विपणन प्रणाली आणि व्यूहरचना समजली जाते। उपभोक्त्यांच्या मनात वस्तू खरेदीची इच्छा तीव्र निर्माण व्हावी आणि प्रत्यक्ष वस्तू खरेदीची अपेक्षित कृती उपभोक्त्याकडून व्हावी यासाठी जाहिरातीच्या स्वरूपामध्ये भावनिक आवाहन केलेलं असतं। या भावनिक आवाहनाला कॉल टू ॲक्शन मार्केटिंग असं म्हटलं जातं। म्हणजेच जाहिरात संदेशामध्ये भावनिक आवाहन करण्यासाठी काही ठराविक शब्दांचा वापर हा केला जातो आणि ह्या विपणन प्रणालीद्वारे उपभोक्त्यांना ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रेरित केलं जात असतं। उदाहरणार्थ जे स्क्रीनवर मी दिले, फ्री गिफ्ट विथ युअर बिग ऑर्डर, तुमच्या मोठ्या ऑर्डरसोबत तुम्हाला फ्री गिफ्टसुद्धा अवेलेबल करून दिलं जाईल। फ्री व्हाउचर्स मिळतील, एक खरेदी करा एक मोफत मिळवा अशी ऑफर दिली जात असते। मर्यादित स्टॉक उपलब्ध आहे त्यामुळे त्वरा करा अशा स्वरूपाची ऑफर ही उपभोक्त्याला दिली जात असते। जर प्रवासी संस्था असेल तर ट्रॅव्हल एजन्सी असेल तर लिमिटेड सीट्स अवेलेबल, जो आधी येईल त्याला संधी मिळेल प्रवासाची, या स्वरूपाची ऑफर किंवा या स्वरूपाचं वाक्यरचना करून कॉल टू ॲक्शन मार्केटिंग ही घडवून आणली जात असते। तर ह्या विपणन प्रणालीमध्ये उपभोक्त्यांनी विक्रय वस्तू किंवा सेवेचा विनाविलंब लाभ घ्यावा किंवा विक्रय वस्तू किंवा सेवा विनाविलंब खरेदी करावी, त्वरित खरेदी करावी यासाठी जाहिरात संदेशामध्ये भावनिक आवाहन केलेलं असतं। तर ह्या भावनिक आवाहनाला उपभोक्त्यांचा प्रतिसाद हा त्वरित मिळतो, त्यामुळे जाहिरातदाराने खरेदीसाठी केलेल्या कॉलप्रमाणे उपभोक्त्याकडून वस्तू खरेदीची कृतीही घडवून येत असते। म्हणजे कॉल टू ॲक्शन कॉल केला जात असतो जाहिरातदाराकडून किंवा विक्रेत्याकडून आणि उपभोक्त्याकडून प्रतिसाद मिळत असतो, म्हणजेच ॲक्शन ही घडून येत असते। तर उपभोक्त्यांनी विनाविलंब किंवा त्वरित वस्तू खरेदीची कृती करावी यासाठी भावनात्मक आवाहन करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जात असतो। उदाहरणार्थ माहितीपत्रक ज्याला आपण ब्राउचर्स म्हणतो, कॅटलॉग्स, ईमेल मोहीम, तसंच काही पॉम्पलेट्स वगैरे छापून ह्या पद्धतीने भावनात्मक आवाहन केलं जात असतं। आणि सेल्स स्क्रिप्ट्ससुद्धा दिल्या जातात। आधुनिक काळामध्ये ऑनलाईन सेल्स स्क्रिप्ट्स बनवलेल्या असतात, वेब पेजेस टाकलेले असतात, ब्लॉग्स बनवले जातात आणि त्याद्वारे ग्राहकाला वस्तूची माहितीही दिली जात असते, ऑफरची माहितीही पुरवली जात असते। तर थोडक्यात काय, ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांनी वस्तू खरेदीसाठी त्वरित प्रतिसाद द्यावा यासाठी ग्राहकांना किंवा संभाव्य ग्राहकांना आमंत्रित करण्याचं विपणन तंत्र म्हणजे कॉल टू ॲक्शन मार्केटिंग। तर मित्रांनो, यापुढे आपण अभ्यासणार आहोत व्याख्या। कॉल टू ॲक्शन मार्केटिंगच्या व्याख्यांमध्ये सगळ्यात पहिली व्याख्या स्क्रीनवर जी दिली आहे, उपभोक्त्यांच्या मनात वस्तू खरेदीची तीव्र इच्छा जागृत करून विनाविलंब किंवा त्वरित वस्तू खरेदीची कृती घडवून आणण्याची विपणन प्रणाली म्हणजे कॉल टू ॲक्शन मार्केटिंग। उपभोक्त्यांच्या मनात खरेदीची तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून जे जाहिरातीमध्ये मांडता येईल ते मांडणं, त्या पद्धतीची शब्दरचना, वाक्यरचना याचा उपयोग करणं म्हणजेच कॉल टू ॲक्शन मार्केटिंग। दुसरी व्याख्या आहे
ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांच्या मनात वस्तू खरेदीची तीव्र इच्छा उद्युक्त करून त्यांच्याकडून प्रत्यक्ष वस्तू खरेदीची अपेक्षित कृती घडवून आणण्याची विपणन प्रणाली म्हणजे कॉल टू ॲक्शन मार्केटिंग. इंग्लिशमध्ये कॉल टू ॲक्शन मार्केटिंग इज अन इन्स्ट्रुमेंट टू कन्व्हर्ट कस्टमर ऑर पोटेन्शियल कस्टमर इनटू ॲक्टिव्ह बायर. म्हणजे संभाव्य ग्राहकांना क्रियात्मक किंवा ॲक्टिव्ह ग्राहक बनवण्यासाठी उपयोगात आणलेली विपणन प्रणाली म्हणजे कॉल टू ॲक्शन मार्केटिंग. जे आपले भविष्यकालीन ग्राहक आहेत, जे संभाव्य ग्राहक आहेत, जे आपले ग्राहक बनू शकतील अशा ग्राहकांना प्रेरित करण्याची विपणन प्रणाली म्हणजे कॉल टू ॲक्शन मार्केटिंग. त्यानंतर कॉल टू ॲक्शन मार्केटिंगची ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र विपणन प्रणाली. आधीच आपण प्रस्तावनेमध्ये अभ्यासलं की कॉल टू ॲक्शन मार्केटिंग ही विपणनाची एक स्वतंत्र प्रणाली आहे. स्वतंत्ररित्या आपण सोशल मीडियाचा वापर करून विपणनाचं काम हे करू शकत असतो. विपणन म्हणजेच काय तर विक्री आणि विक्रीला अनुषंगिक असलेली कार्य करण्याची पद्धती म्हणजे विपणन. तर विपणन ही व्यापक संकल्पना आहे विक्रीपेक्षा. विक्रीमध्ये फक्त खरेदी विक्रीचा समावेश होत असतो, तर विपणनामध्ये विक्रीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कार्यांचा त्यासोबतच विक्रीचा सुद्धा समावेश होत असतो. तर ही सर्व कार्य पार पाडण्यासाठी जी मार्केटिंग प्रणाली वापरली जात असते तिला कॉल टू ॲक्शन मार्केटिंग असं एक नाव आहे, एक प्रकार आहे. त्यानंतर व्यूहरचना. कॉल टू ॲक्शन मार्केटिंग ही एक स्ट्रॅटेजी आहे, विपणन क्षेत्रातील एक व्यूहरचना आहे. याद्वारे व्यावसायिक एक व्यूहरचना आखून कोणत्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला विपणन करावयाचे आहे हे निश्चित करत असतो आणि स्पर्धकांवर मात करण्याचा प्रयत्न तो निश्चितपणे करत असतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे जाहिरात व विक्रीशी संबंधित. कॉल टू ॲक्शन मार्केटिंग ही मुख्यतः जाहिरातीशी संबंधित आहे आणि जाहिरात ही विक्रीशी संबंधित आहे. त्यामुळे जाहिरात आणि विक्री घडवून आणण्यासाठी हा प्रकार वापरला जात असतो. ह्या दोन विपणन कार्याशी संबंधित ही संकल्पना आहे. त्यानंतर विनाविलंब विक्रय वस्तू खरेदीची कृती. ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांनी त्वरित वस्तू खरेदी करावी, विनाविलंब वस्तूसाठी मागणी करावी, यासाठी ह्या पद्धतीची कॉल टू ॲक्शन मार्केटिंग ही प्रणाली राबवली जात असते. त्याद्वारे जाहिरात देऊन ग्राहकांनी त्वरित प्रतिसाद द्यावा यासाठी प्रयत्न हा केला जात असतो. म्हणजे हे एक विक्री तंत्र आहे ज्याद्वारे ग्राहकांना, संभाव्य ग्राहकांना आवाहन करून त्यांच्याकडून मागणी ही निर्माण केली जात असते. त्यानंतर त्वरित प्रतिसाद. ग्राहकांनी आपल्या वस्तूला किंवा सेवेला त्वरित खरेदीसाठी प्रतिसाद द्यावा, विनाविलंब प्रतिसाद द्यावा, हे मुख्य उद्दिष्ट कॉल टू ॲक्शन मार्केटिंगचं आहे. यासाठी जाहिरातीच्या विविध माध्यमांचा उपयोग हा केला जात असतो आणि ग्राहकांना आधी सांगितल्याप्रमाणे भावनात्मक आवाहन किंवा अपील ही केली जात असते. उदाहरणार्थ बाय वन गेट वन, लिमिटेड सीट्स अवेलेबल, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस, 2 फॉर द 1 प्राइस म्हणजे 2 खरेदी करा एका किमतीमध्ये, फॉर फर्स्ट 20 कस्टमर्स ओनली, पहिल्या फक्त 20 कस्टमरसाठी ही योजना आहे. अशा पद्धतीची शब्दरचना वापरून ग्राहकांना प्रतिसाद देण्यासाठी आवाहन केलं जात असतं. त्यानंतर काही वेळेस सेलला हा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात मिळत असतो. त्यामुळे सेल 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 अशा पद्धतीने लिहून आवाहन केलं जात असतं. त्वरा करा त्वरा करा त्वरा करा, ऑफर लिमिटेड पिरियडसाठी अशा शब्दरचनांचा वापर केला जात असतो. आपल्या शहरात प्रथमच भव्य ऑफर, जुनी वस्तू द्या नवी खरेदी करा, अशा पद्धतीचे आवाहन या प्रणालीमध्ये, विपणन प्रणालीमध्ये केलं जात असतं. त्यानंतर 6वा मुद्दा, जाहिरात माध्यमांचा तर्कशुद्ध पद्धतीने वापर. कॉल टू ॲक्शन मार्केटिंग ह्या विपणन व्यूहरचनेमध्ये जाहिरातीच्या आधुनिकच नाही तर परंपरागत माध्यमांचा सुद्धा तर्कशुद्ध पद्धतीने वापर केला जात असतो.
म्हणजेच परंपरागत आणि आधुनिक ह्या माध्यमांचा वापर करून ही विपणन प्रणाली राबवली जात असते. उदाहरणार्थ माहितीपत्रकही बनवलं जात असतं. कॅटलॉग्स, विक्रीपत्रे, विक्री संदेशपत्रके, वेब पेजेस, इलेक्ट्रॉनिक जाहिरात माध्यमे तसंच इंटरनेट याचा उपयोग करून कॉल टू ॲक्शन मार्केटिंग ही राबवली जात असते. थोडक्यात काय, सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं हे एक तंत्र आहे आणि ह्या कॉल टू ॲक्शन मार्केटिंगच्या माध्यमातून ग्राहकांना भावनिकरित्या आवाहन करून आपल्या वस्तू किंवा सेवेची जास्तीत जास्त विक्री घडवून आणण्यासाठी प्रयत्न हा केला जात असतो. आणि निश्चितच ह्या मार्केटिंगद्वारे प्रतिसाद हा वाढता दिसून येतो आणि ह्या पद्धतीचा वापर व्यावसायिक जास्तीत जास्त प्रमाणात करताना आपल्याला आजच्या काळामध्ये आढळून येत आहे. परंपरागत माध्यमं तसंच आधुनिक माध्यमांचा वापर व्यावसायिकाकडून या मार्केटिंगसाठी केला जात असतो. तर मित्रांनो, आज आपण कॉल टू ॲक्शन मार्केटिंग म्हणजे काय ते अभ्यासलं. यानंतरच्या भागामध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये क्लोज रेंज मार्केटिंग अभ्यासणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.